पाल्यांना ऑलराऊंडर बनवायचंय? चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न, याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार. होय, तेही कमी खर्चात. तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार. वाट कसली बघताय? वीक्षा आर्ट्सला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क वीक्षा आर्ट्स, श्रुती देवकर. आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्यानजीक, कराड रोड, विटा. मोबाईल नंबर 9618870999. टीप: इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही. वेलकम टू वीक्षास. माझं नाव श्रुती देवकर आहे. रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे. तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिअलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकताय. ही कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते. तर आता आपण समर स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे. इथे स्टुडंट्ससाठी खास ऑफर्स पण आहे. तर अवश्य भेट द्या वीक्षा आर्ट्स. थँक्यू. आम्ही जॉईन केले, तुम्ही पण करताय ना? 545 कोटींच्या ड्रग्ज साठा प्रकरणी स्थानिक पोलिसांची चौकशी सुरू. सांगली जिल्ह्यात 545 कोटी किमतीचा 262 किलो MD ड्रग्ज साठा सापडलाय. कुपवाड व इरळी तालुका कवठेमहांकाळ येथे छापेमारी करून पुणे पोलीस व मुंबई क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा छडा लावलाय. जिल्ह्यातील स्थानिक तरुणांसह परप्रांतीय ड्रग्ज तस्करांना या पथकांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे स्थानिक पोलिसांची अकार्यक्षमता समोर आली आहे. गृह मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली असून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संबंधित पोलीस ठाण्याअंतर्गत यंत्रणांच्या सखोल चौकशीचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व कुपवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 22 फेब्रुवारी ते 25 मार्च 2024 या 34 दिवसांमध्ये पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण व मुंबई क्राईम ब्रँचच्या वतीने स्वतंत्र छापेमारी करून कोट्यावधी रुपये किमतीचा MD ड्रग्ज साठा हस्तगत केला आहे. वास्तविक स्थानिक पोलीस यंत्रणांना ड्रग्ज तस्करांच्या हालचालीची माहिती असणे स्वाभाविक होते. इरळी व कुपवाड येथील घटनांमध्ये प्रथमदर्शनी प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलीस पथक व गोपनीय यंत्रणांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे, असे स्पष्ट करीत कोल्हापूर परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रभारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांसह संबंधित घटकांची चौकशी सुरू केली असून अहवाल उपलब्ध होताच दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री फुलारी यांनी स्पष्ट केले आहे.